नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता ऑफिशियली आपला उन्हाळा चालू झालेला आहे. टेम्परेचर आता सध्या पीकवरती आहे, कारण 35 ते 40 डिग्रीच्या वरती आमच्या साईडला टेम्परेचर चाललेलं आहे. तर आता ड्रॅगन फ्रूटचे जे बागायतदार आहेत, त्यांच्यासाठी उन्हाळ्यामध्ये म्हणलं तर सनबर्निंगचा जास्त प्रॉब्लेम येतो. तर मित्रांनो, सनबर्निंग नेमकी काय असते? आता बऱ्याच शेतकऱ्यांना सनबर्निंग आणि फंगसमधला फरक समजत नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घ्यायचा प्रयत्न करू की नेमकी सनबर्निंग काय असते, सनबर्निंग कशाप्रकारे आपण ओळखायची आणि सनबर्निंगचे दुष्परिणाम आपल्या झाडावरती काय होतात आणि सनबर्निंग टाळण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मित्रांनो, हे सगळं सनबर्निंगचं आज आपण जाणून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी थोडासा व्हिडिओ लांब जरी झाला तरी शेवटपर्यंत टिकून राहा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न, सनबर्निंग म्हणजे काय? तर मित्रांनो, आता सन आणि बर्निंग ह्याच्यातच त्याचा अर्थ आहे. सन म्हणजे काय? सूर्याच्या उष्णतेमुळे झालेली झाडाची अशी झाड जे खराब होतं समजा किंवा झाड जे जळतं, तर त्याला सनबर्निंग म्हणायचं. तर मित्रांनो, तुम्हाला मी सनबर्निंग दाखवतो इथं. हे पाहू शकता, हे जे आहे, इकडं आपला पूर्वेकडे सूर्य उगवतो आणि इकडे पश्चिमेकडे जातो. तर ही जी दक्षिण दिशा आहे, दक्षिण दिशेकडून जे ऊन पडतं त्याच्यामुळे हे पाहू शकता आपण, हे दक्षिण दिशेचे फाटे असे, हे जे जुने फाटे आहेत, सहसा जुने फाटे असे दिसत आहेत. हे पाहू शकता हिरवे फाटे, हे जे नवीन फाटे आहेत. नवीन फाट्यांना जास्त काही अडचण नाही, परंतु हे जे जुने फाटे आहेत आपले 2-3 वर्षाखालचे, त्या फाट्यांवरती जास्त याचा परिणाम दिसून येतो. हे पाहू शकता. हे तर सगळ्यात पहिला मुद्दा, सनबर्निंग ओळखायची कशी? तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे सनबर्निंगची इनिशियल स्टेज आहे, म्हणजे पहिली स्टेज. तर याच्यावरती, या सरफेसवरती ऊन पडून हा सरफेस पिवळा पडतो. आता हे पाहू शकता, हा जर सरफेस खालून पाहिला तर हिरवा दिसतोय, बरोबर? कारण तर उन्हाचं डायरेक्ट हीट रेडिएशन ह्याच्यावरती पडतायत आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे. आपल्याला तर माहितीच आहे याच्यामध्ये पाणी आहे, परंतु ज्यावेळेस याच्यातलं पाण्याचा गर जर कमी नाही झाला, म्हणजे समजा आपण जर उन्हाळ्यामध्ये याला जर पाणी जास्त प्रमाणात देत राहिलोत आणि त्याच्यावरतीच जर डायरेक्ट सनलाईट जर पडली आणि अतिशय जर म्हणजे आतमधून जर पाणी उकळलं ह्याच्यामधलं पानांमधलं, तर हे अशा प्रकारचं असे पानं पिवळी पडतात. हे सुरुवातीची स्टेज आहे. अशी पानं पिवळी पडणार. नंतर तुम्हाला दुसरी स्टेज दाखवतो मी. हे पाहू शकता, हे पानं पिवळी पडून हे असा चट्टा तयार होतो. हे पाहू शकता, हा असा चट्टा तयार होतो आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता आपण, तिसरी स्टेज, हे फायनल स्टेज. हे पूर्ण पान सडलेलं आहे त्या ठिकाणी. एक मिनिट, मी आपल्याला दाखवतो फोटो. तर हे बघा, हे आतमध्ये कसं सडल्यासारखं झाले. तर मित्रांनो, याला म्हणायचं सनबर्निंग. आणि सनबर्निंगचे दुष्परिणाम असे आहेत, आता हे जर पान इथून खराब झालं तर ह्याच्यामध्ये फळ नाही लागणार. आता ह्याला तर काय खराब होत नाही, जर इथून जर हे वाढत खाली आलं तरी पूर्ण पान खराब होणार. परंतु आता एवढं तर आपलं पान खराबच झालं ना, आणि समजा इकडं अन्नद्रव्याची पण कमतरता भविष्यामध्ये भासू शकते. तर हे सनबर्निंगचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे की पूर्ण पान खराब होणार आहे. आणि जर पानच खराब झालं तर आपल्याला फळं वगैरे ऑटोमॅटिकली कमी लागणार आहेत. त्याच्यामुळे हा सनबर्निंगचा दुष्परिणाम आहे. आपण पाहू शकता, फक्त ही जी दक्षिण दिशा आहे ह्याच साईडनी हे जास्त असं पिवळं दिसते आपल्याला बघायला. आणि हे पहा, हे इकडची विरुद्ध दिशा, उत्तर साईडने पूर्ण झाडं आपल्याला हिरवी दिसतील. हे पाहू शकता, सध्या पूर्ण झाडं हिरवीत, परंतु इकडंच जर पाहिलं तर हे पहा, हे पिवळं. आता सध्या टेम्परेचर ॲट इट्स पीक आहे, म्हणजे खूप टेम्परेचर आहे, त्याच्यामुळं आपल्याला हे असं दिसून येतं आहे. हे पाहू शकता, याला सनबर्निंग म्हणायचं. हे जर असं कंटिन्युअस असं जर पान पिवळं दिसत असेल तर त्याला सनबर्निंग म्हणायचं. फंगस वेगळा असतो तो. आता फंगस जर याच्यामध्ये कव्हर केला तर खूप लॉंग व्हिडिओ होऊन जाईल. तर जर असं पान पिवळं दिसलं आणि त्याच्यावरती जर असं साडलेलं दिसलं तर त्याला मित्रांनो फंगस म्हणायचं. तर फंगस कसा ओळखायचा हे तुम्हाला मी सांगितलं. सनबर्निंग झाडावरती कशा प्रकारे होते ते तुम्हाला सांगितलं, पूर्ण त्याचं मेकॅनिझम समजून सांगितलं मी की बाबा सनबर्निंग नेमकी कशामुळे होते. तर सनबर्निंग टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये असं काहीच मोठं रॉकेट सायन्स नाही. मी तुम्हाला एका मिनिटात
प्रयोगाच्या ह्याच्यातून दाखवून देतो. तर मित्रांनो हे पाहू शकता, हा जो झाड आहे आपलं, ह्याच्यामध्ये सगळं पाणी, हे तर मान्य आहे हो का, हे पाण्याचा थर आहे बरोबर. जर ह्या झाडांमधलं पाणी, ह्या झाडामधील जर पाण्याचं स्टोरेज जर भरपूर असेल आणि याच्यावरती जर डायरेक्ट सनलाईटचा अटॅक झाला तर हे जे पाणी हे उकळल्यासारखं होतं. म्हणजे याच्यावरती सनलाईट पडून 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 हे पाणी गरम होतं आणि ते पाणी गरम झाल्यामुळं आपला फांटा गरम होतो आणि त्याच्यामुळं तो फाटा पिवळा पडतो आणि त्याच्यानंतरच काही दिवसांमध्ये तो असा सडतो. तर मित्रांनो हे सनबर्निंगचं पूर्ण मेकॅनिझम आहे. याच्यामध्ये अशी मोठी गोष्ट काहीच नाही की बाबा रोगामुळं होतं, ह्याच्यामुळं होतं, की ह्या व्हरायटीत होतं त्या व्हरायटीत होत नाही. जर तुमच्या झाडामध्ये पाण्याचं स्टोरेज भरपूर असेल आणि त्याच्यावरती जर सनलाईटचा खूप मोठ्या प्रमाणात जर इफेक्ट पडला तर असे दुष्परिणाम आपल्याला बघायलाच भेटणार आहेत. तर त्याच्यासाठी सनबर्निंग होऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर मित्रांनो सगळ्यात मोठा म्हणजे पहिला पर्याय म्हणलं तर जसा उन्हाळा टेम्परेचर वाढत चालन तसं तसं आपल्याला झाडाचं पाणी कमी करायचं आहे. तुम्हाला हे जे फाटे आहेत ह्याच्यामधलं वॉटर स्टोरेज कमी झालेलं दिसेल. तर मित्रांनो जरी वॉटर स्टोरेज कमी झालं तरी चिंता करायची काहीच गरज नाही. ते वॉटर स्टोरेज आपण झाडाची टिकवून क्षमता वाढण्यासाठीच केलेलं आहे. आपण डाळिंब द्राक्षे बघतो आपण, ते जे लोक आहेत ते तानावरती सोडतात. तसंच ड्रॅगन फ्रूटसाठी पण तानच पाहिजे. तर पूर्ण म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी द्यायचं. जर आपण पाणी कमी दिलं तर झाडांमधलं वॉटर स्टोरेज कमी होणार आहे. जर ह्याच्यातलं वॉटर स्टोरेजच कमी झालं तर किती जरी सनलाईटचा इफेक्ट पडला याच्यावरती तरी याच्यात जर पाणीच कमी असेल तर ते पाणी गरमच होणार नाही. पाणी गरम नाही झालं तर ते पिवळं पडणार नाही, पिवळं नाही पडलं तर सनबर्निंग होणार नाही. एवढं सोपं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आता एक माझ्या अंडर एक शेतकरी आहेत, तर त्यांनी काय केलं, सुरुवातीला झाडं पिवळी दिसत आहेत, मग त्यांना वाटलं की पाणी कमी पडतंय म्हणून झाडं पिवळी पडत आहेत, तर ते जास्तच पाणी सोडत राहिले. तर अशा प्रकारे बऱ्यापैकी त्यांचा प्लॉट खराब झाला होता. परंतु आपण नंतर कावलींचा स्प्रे घेऊन वगैरे थोडाफार करून त्यांचा प्लॉट कव्हर करून घेतला. तर मित्रांनो सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आपल्याला जसं उन्हाचं टेम्परेचर वगैरे वाढत जाईल तसं पाण्याची कमतरता झाडांना द्यायची आहे. म्हणजे पाणी खूप कमी सोडायचं आहे. एक 8-10 दिवसाला तास 2 तास जरी सोडलं तरी काहीच अडचण नाही. फक्त झाडं जगली पाहिजे त्या हिशोबाने उन्हाळ्यामध्ये पाणी सोडायचं आहे. आणि जर तुम्हाला पाणीच जास्त सोडायचं असेल तर मग मित्रांनो आपल्याला खर्च करावा लागेल. खर्च म्हणलं तर हे पाहू शकता, हे बघू शकता वरती तुम्हाला तारा दिसत असतील, हे अँगल. तर इकडं आपलं शेड नेट करायचं चालू आहे. हे पाहू शकता आपण इकडं ऑलरेडी टाकलेलं आहे. म्हणजे शेड नेट टाकायचं कामच चालू आहे आपलं. कारण कसं होतंय, जर पाणी कमी सोडलं तर झाडांची ग्रोथ वगैरे कमी होते. त्याच्यामुळं आता आम्हाला पाणी तर भरपूर सोडायचं आहे, उन्हाळ्यात पण आम्हाला झाडांची ग्रोथ करायची. त्याच्यामुळं आम्हाला खर्च करावा लागतोय. त्याचाच अर्थ असा की आम्हाला शेड नेट करावं लागतंय. तर मित्रांनो हे शेड नेट करायचं म्हणलं तर हे पाहू शकता, हे सगळं लोखंडी स्ट्रक्चर वापरावं लागतंय. हे पूर्ण लोखंडी स्ट्रक्चर आहे. हे तार पण लोखंडी, हा मधला रॉड लोखंडी, नंतर ते शेड नेट, असं मिळून एकरी 2-1 लाखाच्या आसपास ह्याचा खर्च जातो. पुन्हा खाली सिमेंट वगैरे. त्याच्यामुळे जर आपल्याला उन्हाळ्यात पण ग्रोथ पाहिजे असेल, पाणी द्यायचं असेल तर मग आपल्याला शेड नेट करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. आणखी एक पर्याय आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये सनबर्निंग कमी करण्यासाठी, तो म्हणजे कावलीन पावडर भेटते. कावलीन पावडर किंवा सिलिकॉन पावडर, कुणी त्याला चायना क्ले पण म्हणतं. तर मित्रांनो त्या सिलिकॉन पावडरचा इफेक्ट असा आहे, ती पांढऱ्या कलरची पावडर असते. मी आता निम्म्या प्लॉटसाठी हे शेड नेट करतो आहे आणि निम्मा प्लॉट मी कावलीनवर ठेवणार आहे. तर आता कावलीनचा स्प्रे घेणारच आहे मी 2 दिवसात. तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेन की त्याने काय होतं. तर मित्रांनो ते कावलीन पावडरचं काय आहे, तो आपण झाडावरती स्प्रे जर केला तर त्याच्यावरती एक पांढरा थर तयार होणार आहे. आणि जर ह्या सरफेसवरती जर पांढरा थर तयार झाला तर किती जरी सनलाईट पडली तरी ती डायरेक्ट सनलाईट ह्या झाडावरती पडणार नाही. म्हणजे ह्याच्या आतमधलं जे पाणी त्याच्यावरती ती सनलाईट जाणार नाही. आणि जर सनलाईट नाही गेली तर ते पाणी उकळणार नाही आणि त्याच्यामुळे सनबर्निंग होणार नाही. हाच कावलीन पावडरचा फरक आहे, बाकी काहीच नाही. तर मित्रांनो आता व्हिडिओ खूपच लॉंग होत चालला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सनबर्निंग काय असते, कशामुळे होते ते समजून सांगितलं. त्याच्यासाठी 2 पर्याय आहेत, एक शेड नेट आणि दुसरा कावलीन पावडर, आणि तिसरं मेन म्हणजे पाणी कमी करायचं. तर हे पर्याय पण सांगितले. आता मी शेड नेटबद्दल आणि कावलीन पावडरबद्दल ह्याचे पण परिणाम दुष्परिणाम हे दोन्ही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून सांगतो. जर आपल्याला काय अडचण आली तर मी माझा नंबर खाली मेन्शन करतो, मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. माझा ॲड्रेस पण
मी सांगतो तुम्हाला, गाव ज्योतिबाची वाडी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. तर काय अडचण आली तरी तुम्ही आपला प्लॉट व्हिजिट करू शकता. प्रॉपर तुम्हाला गायडन्स मिळेल, सगळं मिळेल, काय अडचण नाही. रोपं वगैरे जरी पाहिजे असतील तरी बुकिंग करू शकता. आणि पुढचा पण व्हिडिओ मी बनवीन आता, नेमके शेडनीटचे काय फायदे, कावलिन पावडरचे काय फायदे, याचं अर्थकारण कसं, काय कसं, सगळं डिटेलमध्ये एकदम व्हिडिओ बनवाल, काहीच अडचण नाही. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओसाठी बघा काय होतं आहे ते. आणि जर काय अडचणी राहिल्या असतील तर मला कॉल करू शकता आपण, काहीच अडचण नाही. तर थँक्यू मित्रांनो.